उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबिर संपन्न। तालुक्यातील 128 नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ। रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशपत्रानुसार आणि आमदार ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून उपजिल्हा रुग्णालय पेण इथं तालुक्यातील दिव्यांगांसाठी तपासणी शिबिर आणि प्रमाणपत्र वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात अस्थिव्यंग, नेत्रविकार व मानसिक आजार यावर तपासणी करण्यात आली। या शिबिरात 128 नागरिकांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला। यामध्ये एकूण 28 नागरिकांना नवीन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। तसेच हर्ष भालचंद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित नागरिकांना चहा, नाश्ता, बिस्किटची व्यवस्था करण्यात आली होती। सदर शिबिराचा पेण तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना लाभ मिळावा यासाठी प्रहार संघटनेचे पेण तालुका अध्यक्ष भालचंद्र भगत यांनी विशेष प्रयत्न केले। तसेच त्यांना राष्ट्रवादी पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत यांचे सहकार्य लाभले। यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संध्या राजपूत, मानसोपचार तज्ञ डॉक्टर अर्चना सिंग, समाजसेवा अधीक्षक प्रतिमा फडतरे, अस्थिव्यंग तज्ञ डॉक्टर विलास चव्हाण, भौतिकोपचार तज्ञ डॉक्टर अनन्या साहू आणि इतर वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय अलिबाग तसेच उपजिल्हा रुग्णालय पेण यांच्या माध्यमातून शिबिर पार पडले। या कार्यक्रमाला पेण तालुका प्रहार संघटना अध्यक्ष भालचंद्र भगत, उपतालुका अध्यक्ष राकेश म्हात्रे, उपतालुका अध्यक्ष अमरचंद पाटील, सदस्य प्रसाद बारटक्के, ग्रामपंचायत सदस्य अनिता भालचंद्र भगत, पेण राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष कैलास मधुकर रुटे, पोचा अरुण पोशा घरत, राम भगत यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली। सुनीलजी तटकरे यांच्या विशेष सूचनेतून पूर्ण रायगड जिल्हाभर दिव्यांग शिबिर आयोजित करण्यासाठी सांगितले आहे आणि प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मागणीनुसार आज पेण 11 तारखेला आपल्याकडे दिव्यांगांना सर्टिफिकेट व दिव्यांग चेकिंग कॅम्प ठेवला आहे। आज खेडोपाड्यातील दिव्यांग लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं अशक्य होते, म्हणून गव्हर्नमेंट आणि तटकरे साहेब खासदार यांच्या विनंतीला मान देऊन आज आपल्या सगळं जिल्हा चिकित्सक रुग्णालयांनी पेण तालुक्यामध्ये कॅम्प आयोजित केला आहे। त्यामुळे सगळ्या दिव्यांगांची आज इथे चेकिंग होणार आहे आणि त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे। त्यामुळे दिव्यांग वर्ग आमचा खुश आहे। या सुप्त उपक्रमामुळे खेडोपाड्यातील सर्व दिव्यांगांना आज सर्टिफिकेट मिळतील आणि शासन ते पुरवतील। सर्व डॉक्टर कर्मचाऱ्यांनी आम्हाला इकडे वेळ दिल्याबद्दल मी सगळ्यांचे प्रथमतः आभार मानतो आणि माझे 2 शब्द